मी तुझ्याशीच बोलतोय. हो, तू हा व्हिडिओ बघत आहेस ना, तुला वाटत असेल की YouTubeचा अल्गोरिदम तुला हा व्हिडिओ दाखवतंय. पण जर माझ्यावर विश्वास असेल, तर हा एक संकेत आहे. सध्या तू तुझ्या आयुष्यामध्ये ज्या संकटामध्ये अडकलायस, तुझ्या छोट्या-मोठ्या प्रत्येक संकटाचा सामना ज्या पद्धतीने तू करत आहेस किंवा मनातल्या मनात तुझे जे प्रश्न तुला सतावतायत, या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुला नक्की मिळतील. विश्वास ठेव. या व्हिडिओला ऐकताना, या व्हिडिओला बघताना मी तुझ्याशीच बोलतोय आणि तुलाच सांगतोय. हे मनात ठाम कर आणि व्हिडिओ पूर्ण बघ. सांगलीमध्ये विश्वकर्मा नावाची एक सोसायटी आहे. त्याच सोसायटीमध्ये एक कुटुंब राहतंय. त्या कुटुंबामध्ये एका महिलेला लागीरलेलं. पण त्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचा ते लागीरणं, ते भूतभनाटी, ते बाबा-बुवा ह्या गोष्टींच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. पण तरी देखील ती महिला जी आहे, ती स्वतःच्या मुलांना मारायचा प्रयत्न करायची. स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करायची. एवढंच काय, झोपेत ती स्वतःच्या पतीवरती हमला करायची. ह्या गोष्टी जेव्हा वाढल्या, तेव्हा त्यांनी तिथंच एका लोकल बाबाला ह्या गोष्टी सगळ्या दाखवल्या. तुम्हालाही माहिती आहे, की जर एखाद्या व्यक्तीला हा त्रास होत असेल, तर तत्वज्ञान सांगणारी किती लोकं असतात. तर असंच शेजार-पाजारून एका बाबाचा संपर्क मिळाला आणि त्या बाबाकडं ही लोकं गेली. ह्या लोकांच्या बरोबर यांच्या फॅमिलीतील एक रिलेटिव्ह होता लांबचा. तो बाळूमामांचा भक्त होता. तो देखील त्यांच्याबरोबर त्या बाबाकडे गेला. त्या बाबासमोर ही मंडळी बसली. तो बाबा हातामध्ये काठी वगैरे घेतला, झाडू वगैरे घेतला आणि बेदम त्या महिलेला मारायला सुरुवात केला. ते बघून त्या बाळूमामाच्या भक्ताला राग यायला लागला. तो म्हणायला लागला, "तुम्ही काय करताय? तुम्ही का मारताय तिला? तिला आधीच एवढा त्रास होतोय, ती एवढा त्रास सहन करते, तरी देखील तेवढा तुम्ही एवढा त्रास का देताय?" पण तो बाबा स्वतःला खूप तत्वज्ञानी समजायचा, स्वतःला खूप मोठा शहाणा समजायचा. तो म्हटला, की "तू मूर्ख आहेस. मला सगळं कळतंय. तू शांत बस." तो म्हणायचा, की "नाही, नाही, तुम्ही करलाय ते चुकीचं करलाय." पण तो बाबा म्हटला, की "तू कुठल्या देवाला मानतोस? मला सांग." तर भक्तानं सांगितलं, की "बाबा, मी बाळूमामाचा भक्त आहे." तो बाबा बोलला, की "अरे, बाळूमामापेक्षा जास्त पॉवर माझ्यात आहे. बाळूमामापेक्षा जास्त ताकद माझ्यात आहे." असं बोलून तो त्या महिलेवरती असं काहीतरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न करत होता, काहीतरी जादूमंतर करण्याचा प्रयत्न करत होता आणि घरातले देखील खूप जास्त घाबरले होते. तो म्हटला, की "उद्या ठीक या टायमिंगला या झाडापाशी तिला रात्री घेऊन या. येताना ₹10,000 आणि त्याचबरोबर लिंबू वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन या." जाताना त्या भक्ताचा राग बघून तो बाबा भक्ताला परत एकदा बोलवून घेतला आणि म्हटला, की "तू बाळूमामांचं मला सांगतोय, बाळूमामांच्या पेक्षा जास्त ताकद माझ्यामध्ये काय माहिती आहे का? अशा खूप भूतांना मी सरळ केलंय." असं म्हणून तो त्या भक्ताला घरी परत लावून दिला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी आले लोकं, ठरलेल्या ठिकाणी ₹10,000 घेऊन आले, पैसे वगैरे सगळे घेऊन आले, सगळं सामान घेऊन आले. तो बाबा काय तिथं आला नाही. काय झालं बघण्यासाठी बाबाच्या परत ठिकाणी ही लोकं गेली, तर बाबा तापाने फणफणत होता. "काय झालं बाबा? काय झालं बाबा?" जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा बाबा म्हणायला लागला, की "अजूनही मामा माझ्या स्वप्नात येऊन मला लाथा घालतोय. मला शिव्या घालतोय." लोकं म्हटली, "कोण मामा?" तर तो बाबा म्हटला, की "बाळूमामा. मी बाळूमामांना खूप वाईट बोललो आणि त्याचंच बाळूमामा मला श्राप देतोय, मला शिवा घालतोय. मला माफ करा बाळूमामा, मला माफ करा." हे ऐकल्यानंतर ती जी महिला होती, तिच्या अंगामध्ये भूतभनाटी वगैरे लागलं होतं. ते बाळूमामा शब्द ऐकल्या घाबरून घरातनं बाहेर पळून गेली. यांना कळालं, की बाळूमामा हे काहीतरी आहे, त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. त्या महिलेला घेऊन त्यांनी दुसऱ्याच दिवशी आत्मापुरामध्ये बामाच्या दर्शनासाठी गेले. तिथला भंडारा जेव्हा त्या महिलेच्या डोक्याला लागला, तेव्हा सगळी भूतभनाटी, सगळी काय पिशाचीन असेल, काही असेल, ते सगळं काही एका मिनिटात दूर झालं. आणि दुसऱ्या दिवसापासून खणखणीत ती बाई आपल्या संसारामध्ये संसार करू लागली. ह्या गोष्टीचा तुला जराशी ही लेंदी वाटली असेल, पण या गोष्टीचा तुझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे माहिती आहे का? तुझ्या आयुष्यात देखील असे खूप प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा तू शोधत असतोस, तेव्हा तुझ्या जवळची लोकं तुला खूप काही सजेशन्स देतात. त्यातले सगळेच लोकं हे चांगलं सजेशन देतात असं अजिबात नसतं. कित्येकदा जे सजेशन खूप सोपं वाटतं किंवा खूप इझिली तू करू शकतोस आणि ते लोकं तुला करायला लावतात, तिथंच तू चुकतोस.
तुझ्या मनाला माहिती आहे, की एखादी गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं उत्तर जे आहे, ते करण्यासाठी तुला खूप त्रास होणार आहे, पण तुला तेच करायचं आहे. पण लोकं तुला सांगतात, की ते करू नको, हे कर. तेव्हा ठामपणे स्वतःच्या मनावरती निर्णय घे. सगळ्या लोकांचं उत्तर धुडकवून लाव आणि तुला जे करायचं आहे, तुला जे योग्य वाटतं. बघ तू एकदाच जन्माला येतोस, एकदाच मरतोस. याच्यामधला काळ जो आहे, तो फक्त आणि फक्त तुझा आहे. कारण तू मेल्यानंतर तुला कोणी विचारणार नाही. त्यामुळे जे निर्णय घ्यायचे आहेत, ते सगळे स्वतःच्या मनाने घे. जय बाळूमामा.